गरमी जाणवणारी बॅटिंग तुम्ही पाहिलीत. तो खेळाडू आहे वय वर्ष फक्त 19 हमजा खान. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि त्याच्या समेत फलंदाज आहे नील. 3 ओव्हरचा सामना आहे, लक्षात घ्या. मॅचला होते सुरुवात. धारावी टीम क्षेत्ररक्षण सजवा. धारावी टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम वाशी रॉयल संघाला. चला cricklive.in चा देखील सन्मान केला जातोय. चला त्यांचा देखील सन्मान. वैभव किशोर भोईर यांच्याकडून वाशी रॉयल्स या संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. जर ही फायनल मॅच वाशी रॉयल्स संघाने जिंकली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक वैभव किशोर भोईर यांच्याकडून लागू झालेलं आहे. चला सुजल यांचा सन्मान केला जातोय. मी पुन्हा एकदा यतीन भोईर यांना विनंती करतोय की cricklive.in जे आमचे ऑपरेटर आहे, ऑफिशियल ऑपरेटर सुजल आणि बंटी दांडेल, सचिन मुंडे असतील किंवा आमचे कॅमेरामॅन तन्मय असतील, या सगळ्यांचाच आभार मानतोय. खूप चांगला टेलिकास्ट 4 दिवस 4 रात्रीमध्ये तुम्ही अनुभवलात आणि भरपूर व्हिडिओ क्लिप्स देखील आपल्याला पाहायला मिळालेत. त्यांचा देखील आभार मानतोय. स्क्रीनवर पाहू शकाल सुजल आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यतीन भालचंद्र भोईर. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना ज्या गोलंदाजाने आपल्या वेगाच्या जोरावर धारावे गावच्या क्रिकेटमध्ये एक वेगळा अध्याय लिहिला आणि हैदराबाद सारख्या टीममध्ये खेळत असताना ISPL सीझन खेळलाय. पहिला बॉल फेकलाय डाऊन द ग्राउंड, सीमारेषी पलीकडे. 1 बाउंस सीमारेषा पार. विक्की भोईरच्या अगेन्स्ट हमजा खानचा धमाका. व्हाट अ शॉट. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वो सबसे बड़ा. हमजा खान जर पाहिला तर कमी वयाचा खेळाडू आहे, फार अगदी यंगस्टर आहे. त्याच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर विक्की भोईर सारखा गोलंदाज, एक धारदार गोलंदाजाच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण, अटॅक. अगेन हेलिकॉप्टर लागवलाय कव्हर रिजन मध्ये. स्ट्रोक चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, डायरेक्ट हिट झालाय. नीलला परतावा लागेल. काय फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. कॅप्टन सचिन हिराजी नाईक. डायरेक्ट हिट, नील परतला. टीमची धावसंख्या 5 आकड्यावर. मग काय ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. सचिन नाईकने अगदी कलेक्ट केला आणि थ्रो केला नॉन स्ट्राइक एंडवर आणि डायरेक्ट हिट झालाय. त्यामुळेच पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याच्या अगोदर नील बाद होत असताना पाहायला मिळाला. पहिला विकेट पाहत होत असताना चला आमच्या सोबत सूर्यकांत गंभीर सर येतील, हे देखील आमच्या सोबत जॉईंट होतील. सर काय वाटतंय वाशी रॉयल्स वर्सेस वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, 2 बॉलचा खेळ संपलाय, 5 धावा. नक्कीच विघ्नेश सर, तसं पाहायला गेलं तर दोन्ही तगडे संघ आहेत, एकामेकासमोर ठाकलेले आहेत आणि एका बाजूला तर मी म्हणेन बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. कारण बघा एका बाजूला विकी भोईर, धीरज भोईर आणि सचिन नाईक, म्हणजे चांगली फळी आपण पाहतोय गोलंदाजीची. पुढचा बॉल वेगवान चेंडू, प्ले अँड मिस, डॉट बॉलची सांगता होते. ही खासियत, ही ओळख, ही धमक आहे विकी भोईरची, जो वेगावर स्वार होतोय. ISPL सीझन 2 मध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू हाताळण्याचा कारनामा केला होता विक्की पंढरीनाथ भोईरने. यावर्षी देखील हैदराबाद टीम मध्ये खेळत असताना ISPL मध्ये आपल्या वेगाच्या जोरावर सामने जिंकून दिलेत विक्की पंढरीनाथ भोईरने. आज देखील टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज आणि सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून जाणला जातोय. पुढचा बॉल अकोटप्याचा बॉलला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? कॅच ड्रॉप होतीये. सोहेल नाईक पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस. हमजा खानचा जेल सुटणं म्हणजेच धोक्याची घंटा आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा जेल, जिंका क्रिकेटचा खेळ. वाशीचा राजा आणि सिद्धू देवकर यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपयाचं पारितोषिक. बघा अकोटप्याच्या बॉलला शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप एज लागली होती आणि हमजा खान अगदी डेंजर झोन मध्ये होता. सोहेल नाईक आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते
7 या आकड्यावर. 7 धावा 1 गडीच्या मोबदल्यात विक्की भोईरच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय, अटॅक केला जातोय. ही रणनीती आखत असताना हमजा खान इनसाइड आउट फटका हवेत आहे. सचिन नाईक त्यापर्यंत पोहोचेल का? झेल पुन्हा एकदा ड्रॉप होते. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. तिसरी धाव घेतली जाईल का? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. काय बॅटिंग सुरू आहे विक्की भोईरच्या अगेन्स्ट. सगळ्याच बॉलमध्ये एक लाजबाब स्ट्रोक लगवताना दिसत आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच विघ्नेश सर, तसं पाहायला गेलं तर एक मोठा गोलंदाज आणि त्याला मात्र इथे 9 धावा ठोकल्यात या पहिल्या षटकामध्ये. गेटच्या वर आपण विकेटच्या मागे गेटच्या वर जो बसलेला प्रेक्षक आहे. Oh my God! So beautiful, so elegant, just looking like a wow stroke. Hamza Khan set on a fire. Magnificent batting performance. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. धाव फलकावर लागलेत. जो आपण आमच्या जनरेटरच्या बरोबर बाजूला जो पडद्यावर पाय ठेवलेला आहे प्रेक्षकांनी, तो कृपया मित्रांनो, मॅच अजून संपलेली नाही, स्पर्धा संपलेली नाहीये. 15 धावा. विनंती आहे आपल्याला सहकार्य द्या. चला प्लीज प्रेक्षक हात जोडून कळकळीची विनंती आहे. प्लीज कोणीही अगदी टॉवरवर जवळ आणि कंपाऊंडवर उभं राहू नका. शेवटची मॅच आहे, त्यामुळे आतापर्यंत जे सहकार्य केलं 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये विक्की भोईरच्या अगेन्स्ट अटॅक केला गेलाय. विक्की भोईरच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं. हे आक्रमण केलं जात आहे. हमजा खान चांगल्या रंगात आहे, ढंगात आहे आणि या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना सध्याचा हंगाम गाजवले हमजा खानने. NMTCची स्पर्धा देखील गाजवली. कमी वयामध्ये या खेळाडूने देखील आपली दमखम, आपली धमक दाखवत असताना हमजा खान या मॅचमध्ये 15 धावा 1 गडी बाद. शेवटचे 2 षटक बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय मिस्टर कन्सिस्टंट, मिस्टर 360, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज तर मिस्टर फ्लेक्झिबल धीरज अभिमन्यू भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना फटका चांगला पाहायला मिळतोय. इथे 1 धाव जरूर घेतली गेली, कारण पहिल्या बॉलवर अटॅकिंग मोडवर आहेत हे दोन्ही खेळाडू आणि स्ट्राईकवर आता मात्र कोण येईल? लेफ्ट हँड हमजा खान. काय फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. 15 धावा तब्बल ठोकल्या. कुणाच्या विरुद्ध? तर विकी भोईरच्या विरुद्ध. आणि इथे मी म्हणेन विघ्नेश सर, ट्रम्प कार्ड आहे वाशी रॉयल्सचं. कोण? तर हमजा खान. ट्रम्प कार्ड नाही तर हुकुमाचा एक काय, कारण की सध्याच्या घडीला तो फॉर्म मध्ये आहे, तो रिदम मध्ये आहे. हमजा खान सेट ऑन अ फायर. काय बॅटिंग केली. आता धीरज अभिमन्यू भोईर ज्याने देखील ISPLचं सीझन गाजवलं आणि दिल्ली टीमसाठी सलमान खानच्या टीममध्ये खेळत असताना मॅच अगदी एका मॅचमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला. हमजा खान वर्सेस धीरज भोईर. पुढचा बॉल यावेळी चांगला बॉल. प्ले अँड मिस ही खासियत आहे धीरज भोईरची. आजही मला आठवतंय उस्मान पटेलच्या अगेन्स्ट धारावीच्या मैदानावर 6चे 6 बॉल मेडन काढणारा गोलंदाज आहे, ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीजचे अगदी पारितोषिक आपल्या नावी करणारा खेळाडू आहे मिस्टर 360 धीरज अभिमन्यू भोईर. मिस्टर कन्सिस्टंट, मिस्टर फ्लेक्झिबल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना खोलबटाप्याचा चेंडू आहे, अगदी खोडून काढण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. एक डॉट बॉल फार प्रेशर देईल. सुरुवात चांगली झाली. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 16. चेक. जर कोणालाही इथे पारितोषिक लावायचं असेल, कोणाच्याही जे समर्थक जे आहेत ज्या खेळाडूंचे, तर कृपया इथे व्यासपीठावर यायचं आहे आणि इथे कॅश प्राईज देऊन किंवा स्कॅनर करून आपण ते बक्षीस लावायचं आहे. सर पुन्हा एकदा गोलंदाज स्वेचिटचा फटका इनफिल्डच्या वरून. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येईल, सिंगल मिळते. चांगली बॅटिंग अगदी गोलंदाजाच्या माइंडसेटने खेळत असताना. पण कौतुक करावं लागेल धीरज अभिमन्यू भोईरचं, ज्या पद्धतीने या ओव्हरमध्ये वापसी केली, या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. पहिल्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करत असताना टीमची धावसंख्या 17 धावा.
सुपर बॅटिंग दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मेगा फायनलचा सामना सगळ्यांचंच लक्ष वेधले या मॅचने या स्पर्धेने. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी गमावली. आज मच्छिंद्र स्मृती धारावी टीम कडून फिल्डिंगचं स्टँडर्ड खालावलाय. कॅच ड्रॉप झाल्या 2 आणि त्याबरोबर जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील अगदी मिसफिल्डच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा धावफलकर लागलेत. आतापर्यंत 5 बॉलमध्ये धीरज भोईरने फक्त 3 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हमजा खान काय करेल, या बॉलवर अटॅक करेल की शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. पुढचा बॉल, या ओव्हरचा शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा. बॉल सोडून दिलाय अपस्टम्पच्या बाहेर. आमच्या दिशेने अंपायर वळत असताना व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या पुढे जाते. 1-1 धाव 1-1 बॉल फार महत्वाचे आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. दोन्ही संघ आता फायनलची ट्रॉफी उचलण्यासाठी इथे या स्पर्धेमध्ये किंवा या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स करत असताना वाशी रॉयल्स वर्सेस मच्छिंद्र स्मृती धारावी दोन्ही संघाने अगदी 30 संघांना पराभूत करून मेगा फायनल मध्ये धडक मारली. प्ले एंड मिस स्टार्ट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपली गेली दुसरी. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 15 धावा. या ओव्हरमध्ये धीरज भोईरने फक्त 4 धावा खर्च केल्यात. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं भालचंद्र स्मृती चषक या स्पर्धेची 365 दिवस सगळेच प्रेक्षक, सगळेच खेळाडू, सगळे संघ या स्पर्धेची वाट बघतात. यतीन भोईर, वैभव भोईर या 2 बंधूंनी समाजकार्यामध्ये आपली छाप सोडलीच, त्याचबरोबर जोगावच्या क्रिकेटमध्ये योगदान देखील दिलंय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला काय दिलं तर भालचंद्र स्मृती चषक या स्पर्धेसारखी एक दर्जेदार स्पर्धा तुमच्यासमोर आयोजित केली. गेली अनेक वर्ष 8-10 वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन आपण सातत्याने पाहतोय. ही सातत्यपूर्वक कामगिरी राहिली. 19 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक शेवटचं, ओव्हर क्रमांक शेवटचं आणि गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना सचिन हिराजी नाईक या टीमचा दिशादर्शक, या टीमचा बॅकबोन, या टीमचा कॅप्टन सचिन नाईक. शेवटचे 6 बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. अगदी वेगाने क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे आणि खूप चांगली फेकी पाहायला मिळते. इंजुरी होतीये. सूरज भोईर आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये प्रशांत नाईक देखील पाहायला मिळेल. सिद्धेश म्हात्रे हे खेळाडू फार कमी वेळा मच्छिंद्र स्मृती धारावी टीम कडे पाहायला मिळतात. जरा फर्स्ट एड बॉक्स असेल तर पुरवा. चला, इंजुरी होतीये सचिन नाईकला. मागच्या 2 वर्षापूर्वी देखील एक फिंगर इंजुरी पासून तो झुंजत होता. बरेच महिने क्रिकेट पासून दूर होता. पण सचिन नाईक अगदी क्रिकेट पासून जास्त वेळ वंचित राहू शकत नाही, कारण की क्रिकेटसाठी तो जगतो. क्रिकेटसाठी तो अगदी मैदानाच्या आतमध्ये घाम गाळत असतो. चला, मॅचला होते सुरुवात. शेवटचे अजूनही जर पाहिले तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 20. धावा किती होतील हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. 25, 30, 35 किती धावा होतील याकडे सगळ्यांचाच नजर असेल. वाशी रॉयल्स टीम या संघाने देखील भरपूर चांगली कामगिरी केली. सातत्यपूर्वक या टीमने देखील भरपूर चांगलं योगदान दिलं. सचिन नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना हमजा खान चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत हमजा खानच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 10 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान आलं. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा कोटल्या होत्या. सचिन नाईक वर्सेस हमजा खान. पुढचा बॉल. फटका चांगला, हेलिकॉप्टर लगवला जातोय. अलाउंड द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक फंबलिंग पाहायला मिळते. कॅज्युअल क्रिकेट आहे. धनेश गुप्ता रनिंग बिटवीन द विकेटवर ध्यान द्यावं लागेल. तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. 1-1 धाव फार महत्वाची आहे, त्यामुळे धावा करावा लागतील. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धनेश गुप्ताकडे देखील क्षमता आहे, एबिलिटी आहे.
आणि मोठमोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय. इथे एखादा मोठा हिट आला तर नक्कीच धावफलक अगदी वेगाने वाढेल. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22-22. लॉस ऑफ 1 विकेट. येस, अंपायरचा कॉल येतोय की हा बॉल वाईड. अंपायर रिव्ह्यू कशासाठी आहे? वाईडसाठी रिव्ह्यू आहे. येस, बॉलिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. चला, अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केले फिल्डिंग करणाऱ्या टीमने, गोलंदाजी करणाऱ्या टीमने, आणि ते पाहिलं जाईल. इट्स व्हाईट बॉल आहे. इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून देखील पाहणी करत असताना हा निर्णय देण्यात आलाय. ऑफिशियल आमचे यतीन भोईरजी सगळ्याच गोष्टीची अगदी हितंभूत काळजी करत असताना. यशांचा वेध. धनेश गुप्ता परतलाय. विकेट होते पतन. भन्नाट वेग. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. फलंदाज बाद. 22 वर दुसरा धक्का लागतोय. 2 गडी बाद 22 धावा. अगदी जर पाहिलं तर हमजा खानला स्ट्राईक पासून वंचित ठेवणं एक कितपत वाशी रॉयल्स टीमला अगदी लाभदायक ठरेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर देखील सिंगल आली. त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि आताच्या बॉलवर धनेश गुप्ता बाद होत असताना शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. तर खडपे फलंदाजीसाठी आलाय. मिस्टर अनिकेत खडपे. एके फलंदाजीसाठी आलाय अनिकेत खडपे. डावखुरा फलंदाज आहे. क्षमता या खेळाडूकडे देखील हमजा खानला साथ द्यावी लागेल, अन्यथा त्याला स्ट्राईक द्यावी लागेल. सचिन नाईक अगदी आपल्या कप्तानी गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये यावेळी देखील फटका टायमिंग होऊ शकला नाही. सिंगल मिळते. एका डावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 धावा धाव फलकावर लागलेत. मागच्या मॅच मध्ये 19 धावा होत्या. टार्गेट होतं 19 आणि ते टार्गेट मध्ये जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ते टार्गेट गेलं होतं. पण या मॅच मध्ये 23 धावा आतापर्यंत झाल्यात आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हमजा खान स्ट्राईकवर येत असताना फटका ऑन साइडला. दमदार आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली. खूप चांगला झेल पकडला जातोय सुशील नाईकच्या माध्यमातून आणि फलंदाज हमजा खानचा खेळ होतोय समाप्त. खूप चांगली बॅटिंग. हमजा खानची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा होऊ दे जोरदार टाळ्या. आणि मित्रांनो 4 दिवसीय श्रृंखला यतीन भोईर आणि वैभव भोईर या 2 बंधूंच्या नावावर आहे आणि ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर एकदा होऊ दे जोरदार टाळ्या. या 2 बंधूने कमाल केली आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला एक महत्त्वाची स्पर्धा दिली. त्या स्पर्धेसाठी अगदी 32 संघाने आपलं अस्तित्व दाखवलं, आपला खेळ दाखवलं. त्यातील 2 सर्वाधिक बेस्ट संघ मैदानाच्या आतमध्ये आता खेळत असताना मेगा फायनलचा सामना वाशी रॉयल्स वर्सेस वाशी इंडियन्स मच्छिंद्र सुधी धारावे. शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायरचा कॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा धाव फलकावर लागलेत. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर काय घडेल, या बॉलवर किती मोठा फटका येईल ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा लगातार व्हाईट बॉल. ज्या धावा तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करतात ना, त्या धावा तुम्हाला नेक्स्ट इनिंग मध्ये कराव्या लागतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सचिन नाईकने 2 नकारात्मक चेंडू या बॉलला हाताळण्यासाठी खर्च केलेत. शेवटचा बॉल. स्ट्राईकवर फलंदाज पाहायला मिळते. विनायक चॉप केला जातोय. चेंडू जातोय अगदी घोषांकित क्षेत्राजवळ. तोपर्यंत मिळते सिंगल
आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 आणि 27 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम वाशी रॉयल्स टीमने बघूया या 27 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने त्या 3 ओव्हरमध्ये केला जातोय आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जातील. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय भालचंद्र स्मृती चषक 2026 चा अंतिम आणि शेवटचा मेगा फायनलचा सामना जो लढला जातोय. एका बाजूला वाशी रॉयल्स त्यांच्या विरुद्धमध्ये मच्छिंद्र स्मृती धारावे वर्सेस वाशी असा घमासान आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ युग आहे युवा आहे. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिला डाव संपलाय. पहिला डाव 3 ओव्हरचा पाहायला मिळाला. 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्या तब्बल 26 आणि 27 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना वाशी रॉयल्स टीमने चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सचिन नाईक आणि मॅचला होईल सुरुवात. अंतिम आणि शेवटचा सामना मेगा फायनलचा आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना धीरज अभिमन्यू भोईर आणि त्याच्या समवेत विशाल भोईर अशी जोडी आहे. वन ऑफ द डेंजरस जोडी मानली जाते कारण की विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजीसाठी जाणले जाणारे हे दोन्ही फलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी उतरलेत आणि पहिली षटक हाताळण्यासाठी केशू आलाय. बघा पहिला डाव जर पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये विकी भोईरच्या 15 धावा आल्या होत्या. पण मागच्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिल्या तर तब्बल फक्त 11 धावा पाहायला मिळाल्या. त्यामुळेच धावफलक 26 वर पोहोचलं. 12 बॉलमध्ये फक्त 11 धावा करू शकला आणि टीमची धावसंख्या 27 वर पोहोचली. जरा सचिन नाईक यांचे अगदी चिरंजीव जक्स सचिन नाईक हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत आणि मी त्याला म्हटलं होतं की आज तू मैदानात उतरणार का, तो म्हणाला की यस मी उतरणार आहे, गोलंदाजी आणि फलंदाजी करणार नाही, पण जर मला उतरवलं तर मी फिल्डिंग चांगली करू शकतो. अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून किंबहुना वडिलांच्या ही पेक्षा जास्त क्रिकेट तो खेळताना दिसेल यातील मात्र शंका नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना केशू पहिले षटक घेऊन देतोय. 18 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. फायनलचा सामना, शेवटचा सामना. पहिलाच बॉल फुलर लेनचा ऑन साइडला वेकंट एरिया लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा विशाल भोईरच्या बॅटमध्ये येतोय. पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. विशाल भोईर विस्फोटक फलंदाज आहे. अनेक वर्षापासून सलामी वीरच्या भूमिकेमध्ये मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला चांगला स्टार्ट मिळवून देण्यासाठी तो जाणला जातोय. विशाल भोईर शांत स्वभाव, तितकाच घातक खेळाडू आहे. आडबा बॅटने आणखी एक तडाखा.
मिड विकेट रिजन मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल पकडला जातोय. संपलाय विशाल भोईरचा खेळ. पहिला धक्का लागतोय टीम मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला. विशाल भोईर बॅक टू द डगआउट. काय झेल पकडलाय, काय झेल पकडलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक हमजा खान. आज सर्वेकडे हमजा खान पाहायला मिळते. रमजान महिना सुरू आहे आणि अगदी मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना हा फार पवित्र महिना मानला जातोय. आणि आज हमजा खान देखील रोजा, मागच्या वर्षी देखील रोजा करत असताना देखील तो क्रिकेटचा खेळ खेळला आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची अगदी मालिका पटकावली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हमजा खान बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरलाय. सचिन हिराजी नाईक ज्या नावाचा दबदबा आज ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने पाहायला मिळते. खुल्या गटातील म्हणजेच ओपन 40+ संघामध्ये देखील सचिन हिराजी नाईक हा कॅप्टनच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. या टीमचा कॅप्टन आहे, या टीमचा बॅकबोन आहे, या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. महत्त्वाचा खेळाडू नेहमीच स्पेशल असतो आणि स्पेशल क्वालिटी असलेला खेळाडू आज या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी मेगा फायनलमध्ये कुठल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल त्याकडे संपूर्ण टीमचं लक्ष असेल. एक गडी बाद 4 धावा अशी धावफलकावर लागलेत. पहिल्या बॉलवर चौकाराला, दुसऱ्या बॉलवर केसूने शिकार केली आणि हमजा खानने झेल पकडलाय. विशाल भोईर बाद झाला, त्याच्या बदली कॅप्टन स्वतः आला सचिन हिराजी नाईक. आता समीकरण जर पाहिलं तर 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये करायचे अजूनही 23 धावांची आवश्यकता. 16 बॉल 23 धावाचं इक्वेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. सचिन नाईक अगदी आपली वेळ घेत असताना, गाठ घेत असताना केशू पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडवा बॅटने फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्यासाठी अगदी वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा कंप्लीट. मागच्या मॅचमध्ये काय एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं तर हे 2 चिते आहेत आणि ज्यावेळेस अगदी जंगलामध्ये चिता धावतो ना तर तो कुणाच्या हाताला सापडत नाही. तसेच हे दारा वेगावचे 2 चिते मैदानाच्या मध्ये धावत असताना एक धाव फार महत्वाची. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. फायनलचा सामना, मेगा फायनलचा सामना रंगतदार अगदी चॉप केला. कोलबटापाचा चेंडू, डॉट बॉलची सांगता होतीये. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6. 1 गड्याच्या मोबदल्यात धारावी टीम 27चा पाठलाग करत असताना अकोटपाचा बॉल आहे. पुल केला जातोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चुकीच्या एंडवर थ्रो. काय घडलंय? धावचित आहे का? MS धोनी स्टाईल मध्ये हा स्टंप हिट केलाय. पाहिलं जाईल ऍक्शन रिप्ले मध्ये. इंटरेस्टिंग असेल ऍक्शन रिप्ले मध्ये. या ऍक्शन रिप्ले मध्ये काय झालंय, या बॉलवर काय झालंय. MS धोनी स्टाईल मध्ये धनेश गुप्ताने काम केलंय. आता काम कसं झालंय ते पाहावं लागेल. थ्रो केलाय. अगदी सचिन नाईक पॉपिंग क्रीज मध्ये पोचलाय का हे पाहिलं जाईल. काय थ्रो, जबरदस्त थ्रो केलाय आणि फ्रेम मध्ये सचिन नाईक नाहीये. आणि काय घडलंय? पुन्हा एकदा पाहिलं जाईल. क्रुशियल मोमेंट आहे. वारंवार रिप्ले पाहिलं जाईल. धनेश गुप्ताने अगदी फेकी केली आहे. दोन्ही पायांच्या मधोमध MS धोनी स्टाईल मध्ये हा हिट केलाय. पण आता फ्रेम मध्ये सचिन नाईक आहे की नाही हे पाहिलं जाईल. हे पाहिलं जाईल आणि अंपायरचा इशारा येतोय OUT. फलंदाज बाद. सचिन नाईक परतलाय. हे सगळं श्रेय जात आहे धनेश गुप्ताला. काय फेकी केली, काय विकेट किपिंग पाहायला मिळते. सुपर परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धीरज भोईर यांनी जर हा सामना नॉटआउट जिंकून दिला तर शीतलादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. 3000चा कॅश प्राइज झालाय. पाहिलं तर सचिन नाईक बाद झालाय. आता
मैदानाच्या आतमध्ये विक्की पंढरीनाथ भोईर ज्याने वेगाने स्वार केला या मॅच मध्ये एक्सपेन्सिव्ह ठरला. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. पण विक्की भोईर ज्या ज्या वेळेस बॅटिंगला जातो ना त्या त्या वेळेस 1-2 ठोकून येतोय. हे विक्की भोईरची ओळख आहे. इनसाइड आउट फटका खेळलाय. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय. वन बाउन्स सीमारेषी पलीकडे. विक्की भोईरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये 15 झाल्या होत्या. या डावामध्ये 11 झाल्यात. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 16 धावांची आवश्यकता. वैभव किशोर भोईर यांच्या वतीने जर वाशी इंडियन्स टीम वाशी रॉयल्स हा संघ जर हा सामना जिंकतोय, ही ट्रॉफी जिंकतोय पहिल्या क्रमांकाची, तर 5,000चा कॅश प्राइज दिलं जाईल. सिद्धेश डेकोरेटरचे प्रोपरायटर आदरणीय मनोजजी पाटील, आमचे मनोज मामा प्लीज या मंचावर. आपला देखील सन्मान केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आणि सध्या जो खेळाडू चर्चेत आहे तो खेळाडू म्हणजेच हमजा खान. गोलंदाजी ट्रॅकवर. चला कॅमेरा समोर कोणीही उभं राहू नका प्लीज. बाजूला भरपूर जागा आहे. त्याच एरियामध्ये असं काय आहे की तुम्ही तिकडे उभे राहता. हमजा खान गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना साई श्रद्धा टीमचा आयकॉन खेळाडू हमजा खान आहे. साई श्रद्धा प्रीमियर लीग मध्ये जर 3 विकेट घेतोय तर 3,000चा कॅश प्राइज दिला जाईल. साई श्रद्धा म्हणजेच घणसोली कॉलनीच्या वतीने. सर सामना स्पीडअप करा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. हमजा खान वर्सेस बॅटिंग साठी धीरज अभिमन्यू भोईर. पहिला बॉल स्लॉक केला जातोय. अगदी बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना लेग बायच्या स्वरूपात 12 धावा धावफलक लागलेत. अतिशय मेहनत यतीन भोईर वैभव भोईर या 2 बंदींनी घेतली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, हे आयोजन यशस्वी करण्यासाठी टीम असेल, खेळपट्टी असेल, मैदान असेल, ट्रॉफीज असेल, या सगळ्या गोष्टीची हितंभूत काळजी करण्याचं काम या 2 बंधूंनी केलेत. आणि आपल्या वडिलांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणारी स्पर्धा म्हणजेच भालचंद्र स्मृती चषक 2026चा हा भव्य दिव्य सोहळा. हमजा खान आता गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 11 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. विक्की भोईर, मी मारत नाही, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. नाव आहे विक्की पंढरीनाथ भोईरचा धमाका षटकार. वाडा शॉट. आता गरज आहे 19 धावा धाव फलकावर लागलेत. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 धावा धाव फलकावर लागलेत म्हणजेच 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू 9 धावा. विक्की भोईर काय बॅटिंग करतोय. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. हमजा खानच्या अगेन्स्ट हल्ला. टप्प्याचा बॉल फेकलाय. काय घडलंय. कॅच पकडली जातीये. हमजा खानने शिकार केले विक्की भोईरची. कहाणी में ट्विस्ट आलाय. आता इक्वेशन आलाय. 9 मध्ये 9 करायचे आहेत. 9 बॉल 9 धावा. विक्की भोईरने आपला काम केलंय. आपल्या बॅटिंग मध्ये 3 बॉल मध्ये 10 धावांचे योगदान दिलंय. आता न्यू बॅटर मिस्टर सिद्धेश म्हात्रे देखील धारावी टीमसाठी भरपूर वर्ष सलामीवीर म्हणून भूमिका बजावली. अगदी विशाल भोईरच्या अगदी सोबत. आणि आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये आता फलंदाजी करण्याची संधी मिळते. 9 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. धीरज भोईर आणि विक्की भोईर मध्ये बातचीत होतीये. दोन्ही खेळाडूंकडे ISPL चा अनुभव आहे. एका बाजूला हैदराबाद टीम कडून ISPL स्पर्धा खेळला विकी, तर दुसऱ्या बाजूला दिल्ली टीम मधून खेळला ISPL ची स्पर्धा तो म्हणजेच धीरज भोईर.
आता 9 बॉल 9 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 9 धावा. सुपर डुपर मॅच. जर चला सामना स्पीडअप करा बॅट्समन प्लीज. सिद्धेश लवकरात लवकर आपण पॉपिंग ग्रीज घ्या. चला सामना स्पीडअप करा. धीरज भोईर प्लीज लवकरात लवकर आपण जा. 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. शाही श्रद्धा घणसोली टीम कडून हमजा खान साठी 3 विकेटसाठी 3000चा कॅश प्राइज दिला जाईल. सिद्धेश म्हात्रे ज्याच्याकडे अनुभव आहे भरपूर वर्ष तो सलामीवीर म्हणून पाहायला मिळाला. आता 9 मध्ये 9 करायचे आहेत या मॅच मध्ये. बघूया हा पुढच्या बॉलवर काय होत आहे. हमजा खान वर्सेस सिद्धेश. अकोटापाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप होतीये. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. स्ट्राइक स्वतःवर ठेवतोय धीरज भोईर. एक एक धाव फार महत्वाची. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. एच अँड एव्हरी रन्स. आता 8 मध्ये 8 बॉल 8 धावा. कालच्या सामन्यामध्ये 6 बॉल मध्ये 8 डिफेंड झाल्या होत्या. अगदी रुणाल म्हात्रेने वर्सावाच्या अगेन्स्ट त्या डिफेंड केल्या होत्या. या मॅच मध्ये 8 मध्ये 8 डिफेंड होतील का हे पाहिलं जाईल. समीकरण बदललंय. वातावरण बदललंय. मॅच बदलली. धारावे वर्सेस वाशी. वाशी वर्सेस धारावे. कोण होईल चॅम्पियन. बालचंद्र स्मृती चषक 2026 चा पुढचा बॉल. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. 7 मध्ये 8. 7 बॉल 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. 8 धावा 7 चेंडू. सुपर डुपर मॅच. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. फायनलचा सामना कसा असावा तर वाशी रॉयल्स वर्सेस मच्छिंद्र स्मृती धारावे असा असावा. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना हमजा खान गोलंदाजी ट्रॅकवर. धीरज अभिमन्यू भोईर. 7 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या ओव्हरचा. येथे देखील डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळल्या जात आहे. डॉट बॉलची सांगता होते. कहाणी में ट्विस्ट. हमजा खान ने अप्रतिम षटक कमबॅक करत असताना आता इक्वेशन पोहोचलाय. ते म्हणजे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावा. 8 धावा 6 चेंडू. वॉट अ मॅच. सुपर डुपर सामना पाहायला मिळते. पैसा वसूल सामना. चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अखेरच्या ओव्हर मध्ये हा सामना पोहोचलाय. तो म्हणजे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना अनिकेत आलाय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 8 धावा डिफेंड करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला सामना स्पीडअप करा. सुपर डुपर सामना पाहायला मिळते. अगदी चला घाई करा. संकटात आहे. दोन्ही टीमला संधी आहे. संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. त्यामुळे चला प्लीज सामना स्पीडअप करा. दनेश गुप्ता रिक्वेस्ट असेल. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. वैभव किशोर भोईर यांच्या वतीने जर हा सामना वाशी रॉयल्स टीम जिंकला तर 5000चा कॅश प्राइज वैभव किशोर भोईर यांच्या वतीने आणि शीतला देवी मित्रमंडळ स्पोर्ट्सच्या वतीने दिला जाईल 25000चा पारितोषिक. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह अडवण्याचा प्रयत्न केला जातो. काय घडलाय. धावशीच्या सुरुवात फलंदाज बाद. ओ माय गॉड व्हॉट अ मॅच. लाजवाब सामना. आता इक्वेशन येऊन ठेपलाय. 5 बॉल आणि करायचे 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला जाईल सूरज भोईर मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळते. जिंदगी आसान नहीं खुद को मजबूत बनाना पड़ता है.
सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. हे मॅच बनवले मी तर म्हणेन वाशी रॉयल्स टीमने. सुपर मॅच, लाजबाब सामना पाहायला मिळतोय. शेवटच्या अगदी ओव्हरचा पहिला बॉल जर पाहिला तर डॉट बॉल आलाय आणि आता इक्वेशन बदललंय. इक्वेशन येऊन ठेवलंय 5 मध्ये 8 करायचे आहेत. 5 बॉल 8 धावा. व्हॉट अ मॅच, सुपर डुपर सामना. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आले ते भल्या भल्याना आसमान दाखवत होतं. आता आसमान दाखवण्याची वेळ आहे. धीरज अभिमन्यू भोईर नुकतीच ISPL ची स्पर्धा खेळून आलाय, आपल्या टीमसाठी योगदान करून आलाय. हा अनुभव आता पाठीशी घेऊन गाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये आपल्या टीमच्या विजेत्यासाठी प्रयत्न करत असताना धीरज अभिमन्यू भोईर. इथे देखील फटका फसलाय. वडा मॅच, 4 मध्ये 8, 4 बॉल 8 धावा. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए हो बिना लड़े, उन पे है धिक्कार. वाडा सामना, लाजवाब सामना. 4 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. हृदयाची धडधड धडधड वाढवणारा सामना, मेंदू सुन्न करणारा सामना. 4 बॉल 8 धावा. यावेळेस काय घडलंय, इथे शरीराचा लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. आता इक्वेशन बदललंय, इक्वेशन येऊन ठेपलाय. 3 बॉल 7 करायचे आहेत. 3 बॉल 7, 3 बॉल 7. सुपर मैच, लाजवाब सामना. रख हौसला, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. पुढचा बॉल अगदी पोझिशन मध्ये होता. काय घडलंय, कहाणी में ट्विस्ट. पलटवार होईल का, एक षटकार येईल का, हे पाहिलं जाईल. गोलंदाज अनिकेत 3 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. तू अपनी बात कर, मुझे आजमाने की कोशिश मत कर. मैं तो एक समंदर हूं, मेरी गहराई नापने की कोशिश मत कर. धीरज भोईरचा धमाका, षटकार आलाय. आता 2 बॉल 1 धावांची आवश्यकता. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक आउट ऑफ द ग्राउंड. धीरज अभिमन्यू भोईर मिस्टर फिनिशर च्या बॅट म्हणून येतोय ही मॅचला फिनिश करणारा षटकार. अजून मॅच संपली नाही. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे अजूनही 1 धाव. दोन बॉल आणि 1 धाव आणि शतरेने वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे टीम अगदी चॅम्पियन. अभिनंदन टीम, कॉंग्रॅच्युलेशन टीम मच्छिंद्र स्मृती धारावे. अभिनंदन. चला अभिनंदन. चला अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक टीम. धारावी टीम स्टंप जमा करा. यस, आपण पाहू शकता आणि काय परफॉर्मन्स केलाय. अभिनंदन टीम, वाशी रॉयल्स टीम आपण देखील चांगला खेळ केला. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करत असताना मच्छिंद्र स्मृती धारावी टीम ठरलाय बालचंद्र स्मृती चषक 2026 चा चॅम्पियन. अभिनंदन टीम मच्छिंद्र स्मृती धारावे. खूप चांगला खेळ राहिला, अप्रतिम कामगिरी राहिली. चला स्टंप जमा करा. धारावी टीमच्या खेळाडूंना देखील विनंती केली जाईल. चला स्टंप जमा करा. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत.